नमस्कार, आज मी आलेलो आहे पळशी झाशी येथील शंकरगिरी महाराजांच्या मंदिरामध्ये आणि आपण आता या मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत। पळशी झाशी हे गाव बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात आहे। शेगाववरून आपल्याला संग्रामपूरला यावे लागते आणि संग्रामपूरहून 3 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। तर या गावाला असा मस्त छान सुंदर असा नागमोडी वळणाचा रस्ता आहे। पळशी झाशी गावात प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूला आपण वळल्यास आपल्याला या आपण मंदिराच्या एका कमानीतून या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो। डावीकडे हे गाव दिसते आहे आपल्याला पळशी झाशी, आणि हे शंकरगिरी महाराज आणि स्वयंभू शिवलिंग असलेले मंदिर यात आपण आता प्रवेश करतो आहोत। स्वच्छ आणि सुंदर परिसर, भली मोठी वृक्ष, एक चिंचेचा आहे, इकडे पाण्याची व्यवस्था आणि हा मोठा वटवृक्ष, आणि डाव्या बाजूला हे स्वयंभू शिवलिंग असलेलं मंदिर। मंदिराच्या दिशेने आपण जात आहोत आता। या मंदिराच्या ठिकाणीच शंकरगिरी महाराज बऱ्याच वर्षापूर्वी इथे येऊन गेले आणि त्यांना असा साक्षात्कार झाला होता की इथे हे स्वयंभू शिवलिंग आहे म्हणून। तेव्हा निबिड अरण्याचा प्रदेश हा असेल आणि या ठिकाणी शंकरगिरी महाराज आले होते। लाकडामध्ये ओम काढलेला आहे आणि नंदी, आणि इथे आतमध्ये हे स्वयंभू शिवलिंग आहे। जय शिवशंकर, शंभू शंभू। जय बजरंगबली। हा भला मोठा वटवृक्ष, हा शंकरगिरी महाराज जेव्हा होते त्याच्यानंतरचा हा वृक्ष आहे। मंदिराच्या मागच्या बाजूला एक पुरातन वटवृक्ष होता असं म्हटलं जाते। शंकरगिरी महाराजांची मूर्ती या वटवृक्षाखाली आहे। या वटवृक्षामधनं सुद्धा आता नवीन वटवृक्ष निर्माण होत आहेत आणि महारोटासाठी इथली यात्रा प्रसिद्ध आहे। तर आपल्या सोबत हे गुणवंत मारोडे हे आहेत आणि हे मंदिराचे व्यवस्थापक मंडळामध्ये आहे। तर हे आपल्याला या मंदिराची इत्थंभूत माहिती आपल्याला सांगणार आहेत आता। शंकरगिरी महाराज हिमालयातून आलेले होते, तर याचा प्रयत्न काहीच नव्हते। वडाचं मोठं झाड होतं, ते वडाचं झाड तर ते महाराज बसले तप करत, तर असं पाणी असे सावरले, तर त्याच्या खाली स्वयं शिवलिंग आहे। हो का? हा, स्वयं आहे एकदम, म्हणजे असं टाकेल नाही, बोलेल नाही, काही पूर्ण आहे, स्वयंलिंग आहे। हो, शंकरगिरी महाराजांनी तप ध्यान केलं, हे स्वयं शिवलिंग निघला। महाराजांची हे आरती वगैरे घंटे आता सकाळ संध्याकाळी तुपाची अगरबत्ती आरती, सकाळी धूप अगरबत्ती, त्याच्यानंतर पलंग तेव्हापासूनच आहे। तेव्हापासूनचा पलंग जुना पलंग आहे। बापरे। तर महाराज असे झोपत, हे सकाळ हे घेत आणि असे झोपत महाराज, म्हणजे झोपत ना असे झाले, असे झोपत महाराज, म्हणजे पूर्ण अंगणी टाकायची नाही, असे झोपत ते बाबा। बरोबर। बापरे। हे महाराजची हे खाली समाधी आहे। हा, खाली समाधी आहे। हो, वर हे आहे, ज्यावेळेस पहिले मध्य प्रदेशात होतं हे खाली गेलं आहे। बरोबर। 1935 साली महाराजांनी समाधी घेतली। हो का? खाली समाधी आहे, वरतीचा हा पुतळा हे बसवला। हो। आणि तो जो फोटो आहे तो महाराजांचा खरा फोटो आहे? महाराजचा फोटो आहे, तो शंकरगिरी महाराजांचा फोटो आहे। अच्छा, हा फोटो शंकरगिरी महाराजांचा आहे। हे महाराजांचं साहित्य आहे। हे दत्त महाराज मूर्ती आहे, दत्त महाराज, हे कुबडी, हे जुनी समाधी महाराजांची भगवतच आहे। हो का? त्याची समाधी म्हणून त्याची पादुका ठेवलेली आहे। बरोबर। हा महाराजांचा फोटोच आहे। हो, ही महाराजांची चेतावणी धुनी त्यांनी चेतवलेली आहे। काही माचीस अगरबत्ती काढी काही लायाचं काम नाही, म्हणजे कायम हे चेतेलच राहते तेव्हापासून। जसं गजानन महाराजांची शेगावला चेतेलच आहे, स्वयं धुनी आहे। मग पावसाळ्यात वगैरे हे राहते बरोबर व्यवस्थित? हो, व्यवस्थित राहते पावसाळ्यात, पाणी लागत नाही? नाही, काहीच नाही। हो का? 12 महिने चेतवणी धुनी आहे। बरोबर। महाराजांची समाधी, हा समाधी, हो, महाराजांची समाधी 1935 साली महाराजांनी समाधी घेतली। हो, या समाधीस्थळी आपण आता प्रवेश करत आहोत आणि ही वरती इथे एक फलक लावलेला आहे। या फलकावर महाराजांनी संजीवन समाधी घेतल्याबाबतचा उल्लेख आहे आणि त्यांनी ते स्थान सुद्धा स्वतःच दाखवलं होतं
असा सुद्धा उल्लेख आहे. तर आपण आता दर्शन घेऊया. हे असं भुयार आणि ही शंकरगिरी महाराजांची समाधी. जय शंकरगिरी महाराज. आणि हा दर्शन घेतल्यानंतर बाहेर जाण्याचा रस्ता. पुन्हा आपण आता या मंदिराच्या प्रांगणामध्ये आलेलो आहोत. समाधीच्या शेजारीच ही महाराजांची धुनी त्या काळापासून अजूनही तेवत आहे. आणि हे इथे एक हॉल, संत निवास वगैरे आहे, सभागृह. आणि या सभागृहाच्या उजव्या बाजूला एक पटांगण आणि तिकडे बगीचा आहे मागे. आणि शंकरगिरी महाराजांनंतर इथे धन्वंतगिरी महाराज म्हणून होऊन गेले. असं सांगितलं जाते की यांचे बंधू भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी शहीद झाले होते. पाण्याची व्यवस्था पुन्हा. आणि धन्वंतगिरी महाराजांनंतर इथे सोमवारपुरी महाराज म्हणून होऊन गेले. तसेच याच पंक्तीमध्ये इथे गायीची समाधी आहे. आणि ही गाय वांज गाय होती असे सांगितले जाते. महाराजांच्या समाधीनंतर एकाच तासात या गायीने प्राणोत्क्रमण केले होते. नागदेवतेचं मंदिर. आणि ज्या गायीबद्दल मी बोलत होतो ती गाय जी आहे तिने एकदा प्रसादाच्या वेळेस महाराजांनी तिच्या पाठीवर थाप मारताच त्या गायीने दूध दिलं होतं आणि प्रसादाची सोय झाली होती. हे रोटाची जागा. अच्छा, ही जागा आहे ती आहे ना? रोटाची जागा आहे. बरोबर बरोबर. या ठिकाणी 5 ते 5.5 फूट खोल गड्डा आहे. हा. याच्यात जवळपास 100 ते 90 पोते गौरी आर असते. हो का? हो. त्याच्यात 9.5 क्विंटलचा रोडगा बनते. 9.5 क्विंटल. हा. कापड जळत नाही, केळीचे पानं जळत नाहीत, काहीच नाही. ते साखर, सुकामेवा, काजू, बदाम, शोप, मनुका असा सुकामेवा राहते याच्यात. आणि पाणी टाकायचं काम नाही. दूध आणि तूप बस, पाण्याचं काम नाही याच्यात. बरोबर. तो असा 9.5 क्विंटलचा बनते. हो का? दरवर्षी 9.5 क्विंटल. दरवर्षी 9.5 क्विंटलचा रोडगा बनते. बरोबर. तर केळीचे पाणी जळत नाही, काही अजून पोस्ट हॉटेल आहे. आणि ही आहेत महारोटाची काही चित्रे. सुरुवातीला गोळे बनवले जातात, मग नंतर ते एकत्र करून हा असा भव्य महारोट. आणि हे त्याला केळीच्या पानात बांधलेलं आहे. केळीच्या पानात बांधल्यानंतर मग त्याला असं या 5 फुटाच्या खड्ड्यात सोडलं जाते. आणि हे निखारे विधिवत पूजा करून अग्निकुंड प्रज्वलित केला जातो. शंकरगिरी महाराज संस्थानने येथे एक सुंदर वाटिका सुद्धा निर्माण केलेली आहे. गुरु वाटिका असं या वाटिकेला नाव दिलेलं आहे. आल्हाददायक असं वातावरण इथे असते. आणि हे गुरुकुल ध्यान मंदिर, इथे सुद्धा एक महाराज राहतात. अशा रीतीने शंकरगिरी महाराजांचे दर्शन घेऊन मी पळशीजाशी या गावावरून खामगावकडे रवाना झालो. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.